कर गाडेकर साहेब, तुमचा चेहरा तर जुन्नरच्या जनतेला दाखवाल का सर? इकडून या, या इकडे या. सर तुमचं संपूर्ण नाव काय सर? माझं नाव राहुल रामकृष्ण गाडेकर. हा नक्की काय तुमच्याकडे कोणतं कॉन्ट्रॅक्ट आहे नगर परिषदेचं? माझ्याकडे कुशल अकुशल कामगारांसाठीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा कधी दिलं होतं आपल्याला? हे सप्टेंबरमध्ये. बरं, मग आता आपलं काम कोण पाहतं जुन्नरमध्ये? माझे सुपरवायझर बघतात. काय नाव आहे त्यांचं? खुळे म्हणून आहे. खुळे अक्षय खुळे कुठे आहेत खुळे ते? आहेत ना. आता इथं आहेत का? मगाशी होते. बोला ना. काय विषय असं आहे का, इथल्या अनेक जे लोक आलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं बघा, आहे. आमचं नगर परिषदेशी सगळं बोलणं झालेलं आहे. त्यांचे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होते, कुठे डॉक्युमेंटेशनचं काही इश्यू होते. बाबा यांचे आत्तापर्यंत PF जात नव्हते, ESIC जात नव्हते, यांचे आम्हाला झिरोपासून काम करावं लागलं. काही डॉक्युमेंट यायला उशीर झाला, त्याच्यामुळे ते क्रिएट करावे लागतात. बरोबर. तर ह्या केसेसमध्ये वेळ गेला. त्याच्यानंतर ज्या महिन्यापासून त्यांचे डॉक्युमेंट आम्हाला आलेले आहेत, ते आम्ही तिथून पुढे सगळे त्यांचे कंप्लायन्स क्लिअर केलेले. बरं, ते सगळे कंप्लायन्स आम्ही क्लिअर केलेले आहे. तर हे तुम्ही बघा, आम्ही ऑलरेडी हे सबमिट केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर जे पेंडिंग होतं, म्हणजे पेंडिंग का होतं, कारण यांनी डॉक्युमेंट उशिरा दिल्यामुळे, मग ते कंप्लायन्स आम्ही पूर्ण बॅकडेटेड पण पेंडिंग आहेत ते क्लिअर करून घेतलेलं. आता काही निधी अभावी त्यांचं काही पेमेंट बाकी आहे, ते आपण प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. तर ते आम्ही ऑलरेडी नगरपालिकेकडे सबमिट केलेलं आहे. त्याच्यावर आमचं बोलणं झालेलं आहे. ते त्यांच्या लेवलला व्हेरीफाय करतील. पुन्हा आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं आहे ते सगळं योग्य आहे, पण ते त्यांच्या लेवलला व्हेरीफाय करतील आणि ते डॉक्युमेंट ते. मग अडचण काय मग नक्की? बिल प्रोसेस झालेलं नाही आहेत, ती अडचण आहे. तुम्ही ते कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड भरला नाही? भरले ना सर, बघा ना, विचारा ना. जेव्हा डेटपासून झालेत ना ते भरलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्ही व्हेरीफाय करू शकता, तुम्ही नगर परिषदेला विचारू शकता. हे कर्मचारी का आपल्यावर खोटे आरोप करतायत? त्यांचं म्हणणं काय आहे की जे त्यांचे उशिरा डॉक्युमेंट क्रिएट झाले ते मागचं काय, तर ते आम्ही सांगितलं की मागचं आम्ही ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. त्यांचं ते झालं का ते सगळं क्लिअर करून देऊ डॉक्युमेंट. खोटे आरोप नाही आहे. बरोबर. त्यांचे आरोप त्यांचे खरेत, खोटे आरोप नाही, मी ते नाही म्हणत आहे तुम्हाला. त्यांचं म्हणतोय की त्यांचे जे डॉक्युमेंट, जो गॅप राहिलेला आहे त्याचं काय, तर त्याच्या गॅपसाठी आपण जे प्रयत्न केलेले आहेत, आपण जे पेमेंट प्रोसेस करायचे आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत ऑलरेडी. हे आपण कळवलेलं आहे आणि पुढचं आपण ओके पण केलेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे जो गॅप राहिलेला आहे तो गॅप आपण क्लिअर करून देऊ, हे ऑलरेडी आपण नगरपालिकेला कळवलेलं आहे. आणि याच्यातून त्या वर्करचं पेमेंट प्रोसेस व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्रोसेस करण्याचा प्रयत्न करू. किती वर्कर आहेत आता तुमच्या? बघा, आमच्याकडे आत्ताच्या मोमेंटला 25 ते 30 जणं आहेत, पण याच्या अगोदर 40 ते 50 जणं आमच्याकडे काम करत होते. पण काही आर्थिक ह्याच्यामुळे बाबा त्यांचं पेमेंट झालं नसेल, त्यामुळे ते कमी झालेले त्याची संख्या. किती कमी झाली सर? आता 25 ते 30 जणं आहेत. ॲक्च्युअली 25-30 आहे. मग यापूर्वी मग 40-50 कसे? तेव्हा रिक्वायरमेंट होती, कामाची रिक्वायरमेंट होती. आता रिक्वायरमेंट कमी कशामुळे झाली सर? म्हणजे तसं तुमचं नुकसान होते म्हणून मी विचार. नाही, नुकसान होतं आहे, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांचा काही जणांचा पगार उशिरा झाल्यामुळे बाबा त्यांना काम करणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे ते हे झालेलं. आणि नगरपालिकेकडे त्याच्यानंतर आम्ही हे केले, प्रयत्न केले बिलासाठी, पण ते काही त्यांचे डॉक्युमेंटेशन त्यांना पाहिजे नव्हते, त्या पद्धतीने ते करण्यात वेळ गेला. मग त्याच्या पिरियडमध्ये मग ते कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. सर असं नागरिकांचं म्हणणं आहे, ॲक्च्युली 25 ते 30 हेच ओरिजिनल कर्मचारी, तुम्ही जे इतर जे होते कर्मचारी ते बोगस होते, असा तुमच्यावर एक आरोप करण्यात येतोय. काय? नाही, बघा, आम्ही जे काही अटेंडन्स देतो नगरपालिकेला, जे काही गोष्टी करतो, त्या इथल्या डिपार्टमेंटकडून अटेंडन्स व्हेरीफाय होते, सगळ्या गोष्टी होतात, आणि त्याच्यानंतरच आमच्याकडे फायनल अटेंडन्स येते. जोपर्यंत आमच्याकडे फायनल अटेंडन्स येत नाही व्हेरीफाय झालेली, तोपर्यंत आम्ही काही करत नाही. तर आता तुम्ही 25 कर्मचाऱ्यांचं वेतन मागताय? नाही, आम्ही सगळं जे आमच्याकडे ज्या एका वर्करने काम केले त्या सगळ्यांचे वेतन मिळाले पाहिजे, हा आमचा प्रामाणिक हक्क आहे. नाही, पण तुम्ही म्हणताय आता 25च ॲक्च्युली कामाला आहे तुमच्या. आजच्या दिवसाची गोष्ट सांगतोय किंवा ह्या महिन्याची गोष्ट सांगतोय. मी अगोदरही ज्या वर्करने काम केलेलं आहे त्या सगळ्यांना पगार मिळायला पाहिजे, हे माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि मी त्या पद्धतीनेच डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि ते त्यांच्या अकाउंटला मिळणार, याची मी 100% गॅरंटी देतो तुम्हाला. किती पगार द्यायचा आहे नियमाप्रमाणे वर्करला? जे अनस्किल्ड वर्कर आहेत त्यांना 13 ते 14 हजार किंवा 12 ते 13 हजार जे काय असेल ते, आणि जे स्किल्ड वर्कर आहेत त्यांना 15 ते 17 हजाराच्या मध्ये पगार येतो नियमाप्रमाणे. येस. त्यांना फक्त 10,000 रुपये 9,000 रुपये दिले जातात आणि बाकीचे पैसे तुम्ही ATM काढता. असं काही झालेलं नाही आहे. आणि असं कुठे झालं असेल तर मी तेव्हा सांगितलेलं आहे, आमच्या नजरेखाली द्यावा. आमच्यापर्यंत अजून कोणती कंप्लेंट आलेली नव्हती.
तर असं कुठे झालेलं आहे आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही त्याच्यावर शहानिशा करून योग्य ती ॲक्शन घ्यावी. मग आता काही कर्मचारी या ठिकाणी आहेत बोलणं झालं आमचं, बोलणं झालं आमचं. इथं कोणी? आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलणं केलं, त्यांच्याशी सगळ्या ह्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही कुशल अकुशल. ते सगळे कुशलच. मग आता हे जे लोक, तुम्ही कोण आहे सर? आपलं काय नाव आहे सर? तुमचं नाव काय? मी ड्रायव्हर आहे. तुम्ही काय बोलताय मग? त्यांच्याशी तुम्ही चर्चा कोण आहे होईल पण ना? सर? तुम्ही काय करताय? तुम्ही ड्रायव्हर आम्ही त्यांचं मुलाखत घेतोय ना. नाही काय जायचं? ड्रायव्हर आहे ना, तुम्हाला कोण बोलतंय का? तुमचं काय रोल आहे सर? तुम्ही काय ड्रायव्हर? आम्ही बातमीदारी करतोय ना, नको विचारू का? 6 महिने 8 महिने तोंड देतोय लोकांना, तुम्ही काय करताय? चला म्हणजे काय, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलेत ना, रागाने बघताय का? रागाने बघायचं काय कारण नाही. ते बघा, मग आता तुम्ही- चर्चा चालल्या तर ऐकतोय. तुम्ही का अडथळा आणताय? नाही माझं काय अर्थ. तुमचं नाव काय आहे? तिकडे बघा. हा? हा, मग तुम्ही इथं कामाला नाही. पण ठीक आहे ना, तुम्ही डिस्टर्ब नका करू सर प्लीज. हा तर काय म्हणणं आहे आता, या ना इकडे, हे पवार सर पुढे ये. या इकडे. काय आपण कुशल आहे का अकुशल आहे? मी कुशलमध्ये बी आहे आणि अकुशलमध्ये माझी मुलगी आहे. असे 2 जणांचे पगार आमचे 6-6 महिन्याचे राहिले. परंतु हाफिजने आमची वेळोवेळी टिप्पणी केली नाही, मागून येणाऱ्यांची टिप्पणी केली. हे बी राजकारण आहे. आम्ही त्याच्यासाठी नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना टिप्पणी संदर्भात अर्ज केले, त्याचे आमच्याकडे पोहोचेत. आम्हाला काय केलेले 10,000 रुपये दिलेले एक 15-3 आठवड्यापूर्वी. असे 4 माणसे न टिप्पणी करणारे. एक रेंगडे मॅडम म्हणून आहे, एक ती मॉमेडियनची काय तिचं नाव, ते सोहेल खान म्हणून एक मुलगा आहे, आणि स्नेहल पवार आणि मी सुधीर पवार, असे 4 जणांच्या आमच्या टिप्पण्या केलेल्या नाही. आमच्या टिप्पण्या करण्यासाठी आम्ही 10 आणि आता पैसे कसे मिळणार मग तुम्हाला? मग आम्हाला 1-1 महिन्याचा दिलाय ना पगार. बाकीच्या बहिणींचे? मग आम्ही जे अर्ज जे दिलेले आहेत ना, त्या अर्जावर प्रशासनाने टिप्पणी केली नाही. आमची इंडियन स्टेट बँकेची तुम्हाला ते म्हणतात 17,000 पगार आहे, तुम्हाला प्रत्यक्षात किती मिळतं? 10,000 दिलेलं आहे. आमच्या चौघांना 10,000 दिलं आहे बिगर टिप्पणीवाले. काय सांगाल, त्यांना 10,000 काय दिला सर आपण पगार, जर प्रत्यक्षात जास्त नाही, असेल बघा तर? कसं आहे, माझ्या ऑफिसमधून मी ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करू आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला हे सांगू शकतो. मी आज फक्त नगरपालिकेला भेटण्यासाठी, त्यांचे डॉक्युमेंट काही शॉर्टेज आहे ते सॉर्ट आउट सर, करण्यासाठी ते तुम्ही आलेलो. तुमचं बिल मागायला इथे येता, पण यांचं बिल का कमी देता? कोणाचं अशा पद्धतीने कुठे होणार नाही हे मला माहिती आहे याची मग गरज. ही अजून कोण आहे? कुणाला 10,000च वेतन आहे, प्रत्यक्षात किती 17 बोलतात. तुम्ही बोलत नाही का? अगोदर तो उपोषण करायला मला किती लोक फोन करत होते. ताई, तुझं नाव काय? आरती फल्ले. तुम्ही काय काम करता? जन्ममृत्यू विभागात आहे. काय कुशल की अकुशल? कुशल. किती पगार मिळायला हवा? माझा 7 महिन्याचा राहिलाय कुशलचा. 4 आता महिन्याचं राहिलंय. मग तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट केला? शिव सरांशी, अध्यक्ष मॅडमशी बोलणं केलं. यांना ओळखता का तुम्ही यांना? नाही, पहिल्यांदा पाहिलंय. हे तुमचे बॉस आहेत पगार देणारे, माहिती आहे का हो, तुम्हाला? आज पाहिलं. माझे प्रत्येक साईडला सुपरवायझर असतात, ते सगळे साईड बघतात. जेव्हा जर काही समस्या आली तरच मी येऊन भेटतो. ताई, आता इकडे मी ना. स्वतःहून भेटलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समस्या सॉर्ट तुम्हाला पगार किती दिला जातो? 10,000. मिळायला किती हवा? 19 आहे तसं आम्हाला, पण 10 देतात. कोण देतं तुम्हाला पगार? हे प्रथमेश कांबळे हा कॅश देत होता हातात. कोण आहे हे प्रथमेश कांबळे? कुठले आहेत? ते ठेकेदार पद्धतीने वगैरे. कोण आहे ते प्रथमेश कांबळे? रमेश कांबळे हे आमच्याकडे पूर्वी कामाला होते. आम्ही त्यांना कामावरून ऑलरेडी काढून टाकलेलं आहे, कुठले आहेत हे? सोडून गेलेले आहेत ते. कुठले असे ते जुन्नरचेच होते. ते आमच्याकडे सुपरविजनसाठी कामासाठी आले होते. तर आम्ही त्यांना बाबा एक फेथफुली बाबा चांगला हे मुलगा आहे, शिकलेला मुलगा होता म्हणून आम्ही त्यांना काम दिलेलं. तुम्हाला कामाला कोणी लावलं? आम्हाला स्वप्नील सरांनी. स्वप्नील कांबळे. त्या आधी मी मुख्यमंत्रीमध्ये होते, ते योजना बंद झाली. त्याच्यानंतर कुशलमध्ये नोव्हेंबरपासून. तुम्ही त्यांचे 19,000 द्यायला हवं तर 10,000 का देताय सर? नाही, मला आत्तापर्यंत एकाही कामगाराने कंप्लेंट केलेली नाही आहे. माझ्या ऑफिसचा नंबर त्यांना त्यांच्याकडे तुम्ही आहे. कोण आहेत माहीतच नाही. त्यांना सगळ्या माहिती आहेत. काही जणांचा आम्हाला फोनही येतो, सगळ्या गोष्टी होतात. काही वर्करने बाबा पगार नाही झाला म्हणून आम्हाला फोनही केलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं की पगार होईल, आम्ही पगारही केलेले आहेत. पण ते म्हणतात प्रथमेश कांबळेंनी 10,000 रुपये काहीतरी कॅश. त्यावर आम्ही ॲक्शन घेऊ. जे कुणावर? काय असेल ते प्रथमेश कांबळेवर जर असं काही झालं प्रूव्ह तर आपण त्याच्याकडून रिकव्हरी करून घेऊ. तुम्ही एक फोन लावू शकता का? प्रथमेश कांबळे कोण आहे ते बी उत्सुकता. कसं आहे, हे साईटवरचे वर्कर असतात, त्यांच्यामुळे माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, आत्ता सध्या नाही आहे.
बरं मला सांगा सर, आपल्याला इथं कोणतरी कोण पार्टनर आहे तुम्हाला? फक्त नामदारी इथं एजन्सी दिलेली आहे कोणतरी असं? कोण नाही, मी स्वतः येऊन बघतो सगळ्या गोष्टी. काय माझं बघता? स्वतःचं ऑफिसमधून कॉर्डिनेशन असतं, सगळ्या गोष्टी केल्या जातात. बरं आता मग मला सांगा तुमची आज फक्त यांचा जो डॉक्युमेंटेशनचा इश्यू होता त्याच्यामुळे यांच्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत. जसं त्यांचं म्हणणं आहे की आमचं हे होत नाही, ते होत नाही आहे, बरोबर. तर ते त्यांना क्लिअर करून दिलेलं आहे आणि त्यांना मी नगर परिषदेत रेकॉर्ड पण सबमिट केलेलं आहे. हे पण तुम्ही खात्री करून घ्या. नक्कीच सर, तुमचं काय इकडे आहे ना, तुम्ही नगराध्यक्ष आहात, नक्की विषय काय आहे? तुम्ही यांना काय झालं, बिल काय यांचं अडवलेलं आहे ते तुम्हाला सगळी पूर्तता जे करून कामगार आता ह्या ठिकाणी कुशलचे जे कामगार आहेत, तर त्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली होती की आमचा PF काय दिलेला नाही, पगार पण आम्हाला पूर्ण मिळत नाही आहे. त्यांची पगाराची लिस्ट किती 19,000 काहीतरी आहे, तर त्यांना 10पर्यंतच मिळतो आहे. म्हणून यांना बरेच वेळा मिटिंगमध्ये आम्ही भेटण्यासाठी COनाही सांगितलं होतं की त्यांना फोन करा, कोण गाडेकर आहेत ठेकेदार, त्यांना बोलून घ्या तुम्ही. तुम्हाला माहित होतं का हे गाडीकर कोण? आज पण त्यांना पहिल्यांदाच पाहिलेलं आहे, त्यांना विचारून घ्या. नाही तर मी यांना पाहिलेलं सुद्धा नाही, आज पहिल्यांदा त्यांची माझी भेट होती. तर त्यांना सगळे प्रॉब्लेम सांगितलेले की तुम्ही सगळ्यांचे PF पगार सगळं क्लिअर करा, आमच्या पुढे यादी ठेवा, आम्ही सही करायला तयार आहोत. म्हणजे 19,000 हा पगार दिला पाहिजे, 10,000 दिला नाही पाहिजे. त्यांचा 9,000 कुठं जातं सर? त्यांचे काही कंप्लायन्स होतात, त्या कंप्लायन्समध्ये ते जातात आणि जो काही इन हँड सॅलरी येते ती त्यांच्या अकाउंटला येते. किती रुपये येते? जी काही तुम्हाला मगाशी सांगितले मी त्यांचं असं म्हणणं आहे, मी आलो होतो, ते म्हणतात की माझ्या खात्यावर 17,000 19,000 येतात, पण तुम्ही ATM ऐका ना, ATM कार्ड तुमचे कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार आलेली नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाहीये आणि आमच्याकडे 45 तक्रार आलेल्या आहेत आणि अशा तक्रारी अशा आहेत. तक्रार अर्ज दाखवा ना, तोपर्यंत एक आलेला दाखवता का? मोबाईलमध्ये दाखवलं तरी काय हरकत हो नाही. चालेल ना, दाखवतो. बरं आता तुमचं झालं असेल तर मी निघतो, माझ्याकडून माझी बाजू मी आणि क्लिअर तुमची काय विषय नाही. मला माझ्या काही डॉक्युमेंटेशन तुमचे डॉक्युमेंटेशन तुम्ही नंतर क्लिअर करा. जुन्नर नगरपालिकेचे तुम्ही ठेकेदार आहात की नाही? आहात की नाही? हो आहे ना. जुन्नर नगरपालिका तुम्ही नाही का? कोणता ठेका घेतलाय तुम्ही? कुशलचा घेतला. आजपर्यंत तुम्ही कुशल अकुशलचा ठेका घेतल्यानंतर जुन्नरमध्ये किती वेळा आला? येऊन गेलेलो आहे ऑलरेडी. ॲग्रीमेंट साईन करायला मी स्वतः येऊन गेलेलो. सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. तिथे सर नव्हते म्हणून सरांना भेटलं नव्हतं. बाकी सगळ्या गोष्टी मी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन व्यवस्थापन करणं कोणाची जबाबदारी आहे सगळी? ते मी व्यवस्थापन माझ्या मॅनेजरद्वारे करत होतो, पण ते काही कारणाने त्याच्यात त्रुटी राहिल्या ज्या तुम्ही मला निदर्शनास आणून दिल्या ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि थांबू. ज्या तक्रारी उपलब्ध झालेल्या आहेत त्या तुमच्या समोर आपण योग्य प्रमाणे ॲक्शन घेऊ. हे मी तुम्हाला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हाही तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावर योग्य प्रमाणे आज तुमची आमची गाड आज तुम्हाला कोणी यांना पाहिलं होतं का? इकडे बघा, यांना कोणी पाहिलं का? हे ठेकेदार आहेत जुन्नर नगरपालिका. हे पुढे या, सगळेजण पुढे या जे आहेत ते. नंतर मागून ते उपोषणाच्या वेळी किती मला फोन करत होते, आता कोणच समोर येत नाही. बरं सर, आम्ही येतो आता. काय तुम्हाला काय टार्गेट केलं जातंय का? काहीच नाही. काय मला माझं म्हणणं काय आहे की त्यांनी काय बिल ऐका नाही का? मी- आता माझं सेशन असं माझं स्टेटमेंट क्लिअर करते. पूर्वी पाहिले का? अच्छा अहो, हे तुमचे बॉस आहेत, पाहिलेलं नाहीये. नाही पाहिले. हे बॉस आहेत तुमचे. हो पण नाही पाहिलेलं नाही ना. माझी त्यांची ओळख आहे खूप वर्षापासून. किती वर्षाची ओळख आहे? ते माझ्या मामाच्या गावाचे. कोणते? हे माझ्या मामाचं गाव चिंचोली आणि हे वडदचे जवळ ओळख आहे माझी आणि त्यांची जुनी. तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. यांचं म्हणणं आहे की आता पुढे पाहताय. हा मार्चपासून मी बघतो. कधीपासून पाहताय? फेब्रुवारी मार्चपासून. फेब्रुवारी मार्चपासून. हे कोण आहेत? अक्षय खुडे. यांनी नियुक्त केले. पुढे आहेत का आपलं ना? आता किती आहे आपलं कार्यरत कर्मचारी? 46. 46 आहेत. प्रत्यक्षात ऑन ड्युटी किती असतात? आत्ता मेपासून आणि जूनमध्ये कमी झाले ते पगार भेटला नाही म्हणून. का पगार कमी भेटला? पगार कमी भेटला नाही म्हणजे पगार भेटला नाही म्हणून कामावर नाही आहे. का नाही पगार दिला मग तुम्ही? आम्ही फाईल दिली आहे, जमा केली आहे. किती रुपये पगार दिला यापूर्वी? एवढं नाही सांगता यायचं मला. काय मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला किती रुपये पगार दिला ते. मला नाही सांगता यायचं. मला नाही सांगता यायचं. मी बरं, फक्त आता किती आहे ड्युटीवर? आत्ता 25 आहे आजपासून, म्हणजे 1 तारखेपासून. मेमध्ये 25 आहे आणि जूनला पण 25 आहे. मग हे लोकांनी का काम नाही सोडलं? हे मग एवढीच आहे ना. पहिली पण एवढीच होती का? 46 होते. मग एका महिन्यात जादू का अशी घडली का एवढी कमी नाही झाली? भेटलं म्हणून. हे 25 का चिटकलेत? मग आता ऑफिसला आहे ना, ऑफिस स्टाफ किती आहे? ऑफिस स्टाफ 46 आणि 25 अशी एवढी ऑफिस स्टाफमध्ये पण लोक कामाला आहे ना, बाहेर पण कामाला आहे ना लोक काही. आता इथे जेवढे आले ते सगळे ऑन ड्युटी आहे ना.
तुमचं संपूर्ण नाव काय? अक्षय काळूराम खुडे. तुम्ही कुशल का कुशल? मी फक्त त्यांच्या वेगळ्या पगाराद्वारे फक्त लक्ष ठेवायला मी म्हणजे हजेरी पत्रक कुठे आहे? हजेरी पत्रक आहे ना. कुठे आहे? आणलं नाही मी आत्ता. आणलं नाही, माहीत नव्हतं एवढं काय होणार आहे. Personal याच्यामधून केलेली आहे. नाही नाही, मला सांगायचं हजेरी पत्रक घेतो कोण? ऐका ना, इथे फक्त सरांना बघायचं होतं बाकीच्यांना, त्याच्यामुळे आलतो. हजेरी पत्रक घेऊन बोलवलं नव्हतं मला, नाही तर घेऊन आलो असतो. ठीक आहे नाही घेऊन या, पण याचं हे एवढी लोक कामाला हे कसं कळणार? आता 46 लोक काम करतात, याचा पुरावा काय? मी बोलतो याविषयी. 46 लोक काम करतात याचा पुरावा म्हणजे त्या डिपार्टमेंटला आमची माणसं जातात, त्या डिपार्टमेंटला नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, डिपार्टमेंट हेड आहेत, ते व्हेरीफाय करून तिथे सही करतात आणि मग ते प्रूव्ह होतं. तसं बाबा वर्कर गेला आणि मग त्याला लगेच पगार भेटला पाहिजे असं नाही होत. जेव्हा नगरपालिकेचे परमनंट कर्मचारी त्यांचे जे ऑफिसर आहेत रिस्पेक्टिव्ह आहेत ते हे करतात आणि त्याच्यानंतर मग तो पगार त्यांचा प्रोसेस होतो. जुन्नर नगरपालिकेमध्ये नाही मला जरा एक नाही नाही 2 मिनिटं थांबा तुम्ही का त्यांना नका आडू. हो नाही 2 मिनिटं थांबा दादा भेटू आपण. असं कुठं ऐकून भेटू टाका. आपण. मी ऐकतोय, मी आतापर्यंत तुमचं कधी पूर्ण करून देणार ते तुम्ही मला सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंट मंगळवारी पण नाही सोमवारी सकाळी ऑलरेडी सीओ सरांकडे असतील. जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट आहे ते ऑलरेडी क्लिअर केलेले आहे. पण तुम्ही आज मीटिंगमध्ये जो वेगळा फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट सुद्धा प्रयत्न झाला तर आजच रात्री तुमच्या जुन्नर नगर परिषदेच्या मेलवर आम्ही मेल करून टाकू, नाहीतर सोमवारी त्याची हार्ड कॉपी तुमच्या टेबलवर असेल. एवढा मी शुअर आहे, कारण माझे डॉक्युमेंट तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही त्यांच्यावर. नाही जबरदस्तीचा विषय नाही. माझे डॉक्युमेंट क्लिअर आहे. जुन्नरमध्ये ठीक आहे. तुम्हाला अजून कोण पार्टनर आहे? कोण नाहीये, मी स्वतःच आहे. एकटेच आहे का? यस, मी होल अँड सोल आहे. ठीक आहे, चला धन्यवाद सर, तुम्ही सगळी नक्की. मुलाखत आणि दिल्याबद्दल. माझे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, त्याच्यामुळे फक्त मला काहीच सर्वसामान्य नाही. जनतेचे फक्त 10,000 रुपये घेतले जो काही इश्यू आहे तुमचा तो आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. ठीक आहे, चला धन्यवाद. चला ओके सर, चला ठीक आहे.